आज मी बनवला आहे एकदम ऑथेंटिक मुंबई स्टाईल बटाटा वडा। हे मी काइंड ऑफ मिनी बटाटे वडे बनवले आहेत, पण तुम्ही बघू शकताय की ह्याच्यावर बेसनची जी लेयर आहे चण्याच्या पिठाची ती किती पातळ आहे आणि याची टेस्ट एकदम मुंबई स्ट्रीट स्टाईल वडापाव असतो ना तशीच लागते। कधी कधी काय होतं ना, आपण घरी बटाटे वडे बनवतो आणि मार्केटमध्येही आपण वडापाव खातो, पण त्याची चव आपल्याला हवी तशी प्रॉपर मिळत नाही। आणि मोस्टली कसं की मी बँगलोरमध्ये राहते, मग अशा बाहेरच्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर मुंबईसारखा जो वडापाव हवा असतो ना तो मिळत नाही। काही काही सिलेक्टेड एक दोन ठिकाणीच तो मिळतो। तर आज मी तुम्हाला दाखवते आहे ऑथेंटिक मुंबई स्टाईल बटाटा वडा कसा बनवायचा ते। कियारालाही खूप आवडला आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला बटाटा वड्यासाठी लागणारा मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारणपणे 10 ते 12 बारीक अशा लसणीच्या पाकळ्या मी घेतल्या आहेत, 1.5 इंच आलं, 1 हिरवी मिरची जी मोठी मी घेतलेली आहे, छोट्या असतील तर तुम्ही 2 वापरू शकता। त्यानंतर आपण फोडणी तयार करून घेऊया। एका कढईमध्ये मी घेतलं आहे साधारण 2 ते 3 चमचे तेल आणि 1 चमचा मोहरी घातली आहे। मोहरी तडतडल्यानंतरच त्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। फोडणीवर खूप डिपेंड असतं आपण जे पण पदार्थ बनवतो त्याची चव कशी येते ती। हिंग घातला आहे मी, हळद घातली आहे, कडीलिंब घातला आहे। त्यानंतर आपण जी मसाल्याची पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये टाकून छान परतून घ्यायची आहे। साधारणपणे त्याचा एक कच्चा स्मेल, रॉ स्मेल निघून जाईल ना आणि थोडासा गोल्डन कलर येईल तोपर्यंत परतून घ्यायची आहे, खूप जास्त नाही परतायचं आहे। अशा पद्धतीने परतून झाल्यावर इमिजिएटली त्याच्यामध्ये आपल्याला वाफवलेले आणि मॅश केलेले बटाटे टाकायचे आहेत। मी 2 बटाटे मीडियम साईजचे घेतलेले होते, त्याला मी व्यवस्थित उकडवून खूप छान मॅश करून घेतलेले आहे। आता या मसाल्यामध्ये मी हे बटाटे घालत आहे आणि हे बटाटे व्यवस्थित आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। तोपर्यंत मी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आणि त्यानंतर परतताना मी ती बंद करणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने चवीनुसार मी मीठही टाकलेलं आहे आणि या सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता बटाटे किती स्मूथ मॅश केलेले आहेत आणि जसजसं मी ही भाजी परतून घेत आहे तर मी त्याला प्रेस करून करून अजून मॅश करून घेत आहे। मुंबई स्टाईल जो बटाटा वडा असतो ना, ह्याची टेक्निक असते असे की त्याच्यामधला बटाटा जो असतो तो खूप सॉफ्ट मऊ असतो आणि असे अख्खे किंवा कच्चे बटाट्याचे तुकडे त्याच्यामध्ये अजिबात येत नाहीत। प्रॉपरली एकदम पिठासारखा मॅश झालेला बटाटा तो असतो। तुम्ही बघू शकता अजिबात पांढरा भाग ह्याच्यामध्ये नाही आहे, प्रॉपरली एकजीव ते झालेलं आहे आणि पॅनची साईड्सही सोडायला लागलेलं आहे, व्यवस्थित परतून झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता हे मिश्रण किती छान स्मूथ झालेलं आहे। आता चण्याच्या पिठाचं आवरण आपण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी साधारणपणे 4 चमचे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, रेग्युलर बेसन जे यूज करतो ते। त्याच्यामध्ये मी घालत आहे साधारण अर्धा चमचा तांदळाचं पीठ, याच्याने छान क्रिस्पीनेस येतो बटाटा वड्याला। थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरचीची पावडर, लाल तिखट, त्यानंतर ओवा मी याच्यामध्ये घालत आहे, मीठ आणि हे कोरडे जिन्नस एकदा हाताने थोडेसे मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आणि हातानेच हे पीठ तयार करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सीचा अंदाजही येतो आणि हाताने छान ते फेटल्यासारखं केल्यामुळे त्याच्यामध्ये एरेशनही होतं आणि त्यामुळे काय होतं ना, बटाटे वडे असे हलके फुलके लाईट व्हायला मदत होते। नाहीतर तुम्ही बघू शकता की कधी कधी काय होतं की बटाटा वड्यांचं जे आवरण असतं ना ते असं खूप जाडं असतं आणि हेवी लागतं, छान असं हलकं फुलकं हलकं क्रिस्पी सॉफ्ट असं लागत नाही ते। अशा पद्धतीने हाताने बॅटर तयार करून घ्यायचं आहे, तरच ते खूप हलकं होतं, त्याच्यामध्ये एअर तयार होते। हे बघा, अशा पद्धतीने पाणी टाकून मी घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। साधारणपणे कढईमध्ये ते फ्री फ्लो पडेल अशा पद्धतीचं बॅटर आपलं राहिलं पाहिजे। आता तुम्ही बघू शकता छान फ्रीली ते पडत आहे। आता जी आपण बटाट्याची भाजी करून घेतली होती त्याचे वडे वळून घेऊया।
मी खूपच छोट्या ते मीडियम साईजचे करत आहे. साईज तुम्ही तुमच्या ह्याप्रमाणे ॲडजस्ट करू शकता, पण या साईजचे बटाटे वडे मला खूप कन्व्हिनियंट वाटतात ॲज अ स्नॅकिंग खायला. तर मी तेल तापत ठेवलेलं आहे गॅसवर. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, बटाट्याचे गोळे आहेत ते बॅटरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित त्याला पिठाने कोट करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ टाकून मी चेक करते आहे की तेल तापलं आहे की नाही. एखाद मिनिट लागेल अजून तेल तापायला. अशा पद्धतीने तेल व्यवस्थित तापल्यानंतरच आपण वडे टाकायचे आहेत आणि यावेळेस गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. वडे तळणीमध्ये टाकताना मी साधारणपणे चमच्याचा वापर करते. त्यामुळे काय होतं ना की एका साईडने ते थोडंसं पीठ जे राहतं तर चमच्याने आपण ते टाकून त्याला कव्हरअप करू शकतो. हे बघा, तळणीमध्ये वडे टाकल्यानंतर लगेच त्याला उलटवायची घाई करायची नाही. एका बाजूने थोडे ते शिजू द्यायचे. थोडेसे क्रिस्पी एका बाजूने झाल्यानंतर मग त्याला सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळत घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने इतपत कलर आल्यावर मी साधारणपणे काढते. खूप पिवळे धमक मी काढत नाही, नाहीतर ते थोडेसे कच्चट लागतात. असा लालसर रंग आला ना की ते खूप छान वरतून क्रिस्पी असतात आणि आतून सॉफ्टही असतात. हे बघा, पहिला घाणा झाल्यानंतर दुसऱ्या घाण्यामध्ये तुम्ही जास्त टाकू शकता, कारण तोपर्यंत तेल एकदम व्यवस्थित तापलेलं असतं. चला तर मग एवढ्या मेजरमेंटमध्ये साधारणपणे 9 ते 10 बटाटे वडे